हॅलो एव्हरीवन. आपल्याकडं नेहमीच्याच क्लायंटचं एक ब्लाऊज आलेलं आहे स्टिच करायला. ब्लाऊजचा कलर सुंदर आहे. साडीचा फोटो मी टाकीनच. पण बघा आता हे ब्लाऊज कॉस्टली साडी आहे त्यांची, तर त्या साडीचं हे ब्लाऊज पीस आहे. पण ब्लाऊज पीस किती कमी आहे बघा. हा ह्याचा आतला भाग आहे, पण ब्लाऊज पीस किती आहे मी तो बघा. फक्त बघा इथं स्टार्ट होतंय. हा तर थ्रेडनी सगळा भाग गेलाय आणि हा इथून इथपर्यंत हे ब्लाऊज आहे. फक्त 70 ब्लाऊज पीस आहे. आता ह्याचा डिझाईन कसं करायचं. एक तर बाहीची उंची आहे 11 ते 10.5 उंची आहे. माशाला हे बसवायचं कसं ब्लाऊज. मी बसवल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं डिझाईन केलंय आणि ब्लाऊज कसा कंप्लीट केलाय. साडी खूप सुंदर आहे, मी दाखवते. ह्याची घडी आता इथं अनफोल्ड घेतलेली आहे. या बाजूला हे 2 बॉर्डर अशा ठेवलेले आहेत. हां, आता ह्याच्यावरती प्लेसमेंट कशी करायची आपण. हा बॅक आहे ना, हा इथं लावला बरोबर. हा ऑनफोल्डवरती लावला. त्याच्यानंतर ही जी स्लीव आहे ती स्लीव इथं प्लेस करायची. जर का आपण जसं नेहमी करतो की बॅकला काठ घेतो, तसं न घेता स्लीवला जॉईंट कमी येईल, म्हणजे येणारच नाही आता स्लीवला जॉईंट. बरोबर. ही स्लीव इथं बसली. आता ह्याच्यानंतर ना हा इथं फ्रंट बसला. आता हा पोर्शन आपल्याला फक्त बसवायचा. आता हा आपण इथं ॲडजस्ट करू. हा आता बसवला. हा इकडं फ्रंट घेतला, हा पुढचा कटोरीचा भाग आणि हा इकडचा. तर हा कटोरीला काय येणार आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर ह्याला हा जॉईंट येणार आहे हा कडेचा. हा कडेचा जॉईंट इथं निघून जाईल या पोर्शनमध्ये. आणि हा इथं बॅक बसलेला ऑनफोल्ड, काय प्रश्न नाही. आणि इथं स्लीवला जॉईंट आलेला आहे. हा जो जॉईंट येईल तो काही दिसणार नाही, तो पदराखाली आणि ह्याच्याखाली झाकला जाईल. जी राऊंड विंडो दिली आहे ती पूर्ण ब्लँक दिसली असती, तर आपण त्याला हायलाईट बॉर्डरनी, जो छोटासा तुकडा होता त्याच्या बॉर्डरचे राऊंड शेपमध्ये बॉल तयार करून लटकन तयार केलेले आहेत. ही साडी आहे.